आज आपण करत आहोत फणसाची भाजी। फणस मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे, गरे आठळ्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत। साफ केल्यानंतर त्या आता अशा बनतील। आता एक मिरच्या, खोबरं, आलं हे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता हे वाटलेलं वाटण घेऊन आपण फोडणी करूया। फोडणीमध्ये टाकली आहे मोहरी। मोहरी तडतडली की हिंग टाकायचं आहे। हिंग टाकला की त्यावर तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं। वर थोडी हळद टाकायची आणि आपण साफ केलेले गरे आठळ्या स्वच्छ धुवून आता त्यावरती टाकून घ्यायचे। आता वरून मीठ टाकायचं। मीठ थोडं चवीपुरतं आणि अंदाजानेच टाका, म्हणजे भाजीला सुंदर चव येते। आता चवीपुरती जराशी साखर टाकायची आणि भाजी परतवायची। आता वाटण वाटलेल्या मिक्सरमध्ये धुवून जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे, जास्ती टाकायचं नाही। की आता पूर्ण भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची। आता या पाण्यावरच ही भाजी उत्तम शिजेल आणि अशा प्रकारे झाली आहे तयार आपली फणसाची भाजी। वरून हवं तर थोडंसं खोबरं पण टाकून घ्या, म्हणजे दिसायला छान दिसते। तुम्ही खाल्लीत का यावर्षीची फणसाची भाजी?